आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर वालचंद नगर ही जी एमआयडीसी आहे, या एमआयडीसी परिसरामध्ये महसूल विभागाची, शेती महामंडळाची रत्नपुरीची जागा 1000 एकर जागा आज नवीन एमआयडीसी निर्माण करण्याकरता महसूल विभागाने एमआयडीसीला दिलेली आहे. इंदापूर इथे वालचंद नगरमध्ये रत्नपुरीमध्ये एक नवीन एमआयडीसी होणार आहे. सोबतच मौजा विकासवाडी कोल्हापूरमध्ये, तालुका करवीरमध्ये, कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात विकासवाडी आहे. या ठिकाणी 12 हेक्टर जमीन नवीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम करता आज आपण दिली आहे. महसूल खात्याची जमीन विनाशुल्क क्रिकेट स्टेडियम करता, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम करता आज मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून ही मंजूर केली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये लिंगा येथे कळमेश्वर तालुक्यात येथे कोल टू केमिकल कोल गॅसिफिकेशन जो प्लांट आहे, याकरता 117 हेक्टर जमीन आज एमआयडीसीला आम्ही दिलेली आहे. हाही एक महत्वाचा निर्णय आज उद्योग विभागाच्या माध्यमातून ही जमीन देण्यात येईल आणि एक मोठा रोजगार या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, राज्यामध्ये 11 ॲडिशनल कलेक्टरची नवीन पदे निर्माण करण्याकरता मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. आज महत्वाच्या 4 विषयावर मंत्रिमंडळाने या विषयाला महसूल खात्याच्या मान्यता दिली आहे. सर, राज ठाकरेंनी आज ज्या प्रकारे मौन भागातून टीका केली आहे, काही शब्द वापरले, राज साहेबांनी वगैरे ते आमचे मित्र आहेत, पण मी यावर काही फार बोलावं असं नाही. पण राज साहेबांनी आपली उंची तपासली पाहिजे. मोहन भागवतजींनी आपलं जे संपूर्ण आयुष्य जे आहे ते राष्ट्रीय कार्याकरता आणि समाज निर्माण करण्याकरता आपलं जीवन समर्पित केलं आहे. आणि मोहन भागवतजीबद्दल बोलणे हे राजसाहेबांनी, हे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. मला वाटतं राजसाहेबांनी मोहन भागवतजीवर बोलणे हे काय मला वाटतं योग्य दिसत नाही. सर, चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा पाठिंबा घेऊन महापौर भाजपचा झालेला आहे. नाही, काँग्रेसची आपसात झालेली भांडणं म्हणून आम्ही या ठिकाणी तिथले नगरसेवक कंटाळले होते. काँग्रेसच्या लाथाड्या, त्यांना आमच्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून दिले, पण तिथल्या लाथाड्या ज्या आहेत काँग्रेसमधल्या, प्रामुख्याने 2 गटात जे वाद चालले, त्यामुळं सत्ता स्थापनेपूर्वीच जर असे वाद असतील तर महापौर झाल्यानंतर किती वाद होतील आणि जे डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे तो कसा पूर्ण होईल. ज्या उद्दिष्टाने चंद्रपूरच्या जनतेने महानगरपालिकेला मतदान केलं विकासाकरता, मग आता महापौर याकरता भारतीय जनता पार्टीचा पसंती आली की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, दोन्ही सरकारं चंद्रपूरच्या महानगरपालिकेच्या विकासाला मदत करेल, ही भूमिका सर्व नगरसेवकाच्या मनात आली आणि म्हणून त्या ठिकाणी असं परिवर्तन झालं. खरं तर काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी 2 गटात केलेल्या वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नाही, प्रयोग नाही आहे हा, प्रयोग नाही आहे. नगरसेवक कंटाळलेले होते. ऍक्च्युली जर आपण निवडून कशाकरता आलो आहे, डेव्हलपमेंट करता आलो आहे. मग डेव्हलपमेंट करता निवडून आल्यावर भूमिका काय असली पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा महापौर जर असेल तर केंद्र सरकार राज्य सरकारच्या तिजोरीतनं मॅक्झिमम कामं त्या ठिकाणी करू शकतं, पैसा आणू शकतं, निधी आणू शकतं. आणि त्यामुळे साधारण सर्व नगरसेवकाची भूमिका ही झाली की भाजपचा महापौर बसला तर मान्य सुधीरभाऊ मुनगंटीवारजी असतील, जोरगेवारजी असतील, यांच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मोठ्या प्रमाणावर चंद्रपूरच्या विकासाकरता निधी देतील. आणि भावना आहे ही, लोकभावना आहे ही, नगरसेवकाची भावना आहे आणि म्हणून या ठिकाणी हे परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये उभाटाचे मार्ग, दरवाजे खुले होत आहेत. काय मला काय म्हणायचं आहे, यामध्ये राज्याच्या कुठल्याही राजकीय संदर्भ नाही.
या निवडणुकीमध्ये केवळ चंद्रपूरच्या जिल्ह्याचा संदर्भ आहे. त्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली महानगरामध्ये, त्या परिस्थितीच्या आधारावर निर्णय झाला. तिथे काही झालं असतं तरी काँग्रेसला कोणी मत द्यायला तयार नव्हतं. आणि काँग्रेस शेवटी करणार काय, त्यांनाही माहिती आहे नगरसेवकांना. हे महापौर बनल्यानंतर लाथाळ्यात होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एक स्टेबल गव्हर्नमेंट आणण्याकरता, एक स्टेबल महानगरपालिका चालण्याकरता तेथील नगरसेवकांनी हा घेतलेला निर्णय आहे. क्या चंद्रपुर में भी गोवा की तरह हुआ कि कांग्रेस के साथ खेल हो गया? गोवा में भी 15-20 दिन तक सरकार बनाते रह गए, बीजेपी ने सरकार बना ली, कुछ इसी तरीके से यहाँ पर हुआ? देखिए, चंद्रपुर में कांग्रेस पार्टी में 2 गुटों में लंबा झगड़ा चला. मुझे इस बात का बहुत अफसोस है कि चंद्रपुर के कारपोरेशन का झगड़ा राहुल गांधी की तरफ जा रहा है. राहुल गांधी जी के चैम्बर में जाता है. ये कोई पार्टी है क्या? नेता सक्षम नहीं है, लोकल लीडर्स. राहुल गांधी जी तक ये मामला गया. उनके प्रभारी मल्लिका, वो अपने जो है वो प्रभारी को ध्यान देना पड़ा. मुझे लगता है इस प्रकार की कांग्रेस पार्टी की स्थिति होने की वजह से वहां पर कारपोरेटर ने निर्णय कर दिया, सारे कारपोरेटर ने मिलकर, कि बीजेपी का महापौर बनाया जाए, ताकि 5 साल हमें स्टेबल महापौर मिले, स्टेबल कारपोरेशन मिले. उसके माध्यम से मोदी जी की सरकार, देवेंद्र जी की सरकार वहां पर अच्छा काम कर सके और वहां पर ज्यादा से ज्यादा निधि मिले. इसलिए वहां एक कारपोरेटर ने लिया हुआ एक महत्वपूर्ण निर्णय है. और इस वजह से भारतीय जनता पार्टी का मेयर चंद्रपुर में वहां पर विराजमान हुआ है. यूबीटी जिस तरीके से आपको सपोर्ट की, उसको कैसे देख रहे हैं? देखिए, वो पार्टी का सवाल ही नहीं था, वहां तो कारपोरेटर का सवाल था. कारपोरेटर ने कहा कि भाई हम कहां जाएंगे, कांग्रेस पार्टी आपस में इतना झगड़ा कर रही है, उनका मेयर को वोट्स करके आगे क्या मिलने वाला है. आखिर चुनकर तो डेवलपमेंट के लिए आए हैं, चुनकर डेवलपमेंट के लिए आए तो फिर डेवलपमेंट की बात करें तो बीजेपी का मेयर बनना चाहिए, क्योंकि बीजेपी का मेयर फुल फ्लेज देवेंद्र जी के पास, गवर्नमेंट के पास जाकर काम कर सकते हैं. उन्होंने अपने डेवलपमेंट का हित देखा है, डेवलपमेंट का एजेंडा फॉलो किया है. यूबीटी या इसका सवाल ही नहीं उठता है. तो निश्चित रूप से ये लोकल हुआ निर्णय है, इसका स्टेट की राजनीति से कोई संबंध नहीं है. आज कोल्हापुर में जिस तरीके से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बनाने का जो फैसला किया गया है, उसे कैसे देखते हैं? और देखिए, हमारे जो रेवेन्यू डिपार्टमेंट है, इन्होंने 4 फैसले आज लिए. इंदापुर में, पुणे जिला में अजीत दादा की एक भावना थी कि इंदापुर के वालचंद नगर में एक एडिशनल एमआईडीसी बनाया जाए. पिछले कैबिनेट में अजीत दादा ने कहा था कि ये प्रस्ताव को महसूल ने, रेवेन्यू डिपार्टमेंट ने मान्यता देनी चाहिए. तो ये प्रस्ताव लाया गया और आज मुझे इस बात का अभिमान है कि माननीय अजीत दादाजी ने जो एक संकल्प किया था इंदापुर में एक नई एमआईडीसी बनाने का, तो 1000 एकड़ जगह हमने रत्नपुरी में वहां पर एमआईडीसी बनाने के लिए इंदापुर में दी है. साथ साथ में जो हमारा विकासवाड़ी है, जो आप कह रहे हैं, विकासवाड़ी कोल्हापुर में हमने इंटरनेशनल लेवल का क्रिकेट स्टेडियम बनाने का एक निर्णय वहां हुआ है. उसके लिए जगह चाहिए थी, वो आज हमारे रेवेन्यू डिपार्टमेंट की जगह हमने बिना शुल्क दे दी और अच्छा स्टेडियम वहां बनाया जा रहा है. खासकर वहां संभाजी राजे वहां पर लीड कर रहे हैं, उन्होंने ये प्रयास किया था. तो निश्चित रूप से ये भी एक काम हो रहा है. तो वहां पे लिंगा में मैंने कहा, नागपुर में कोल गैसिफिकेशन प्लांट आ रहा है, कोल से केमिकल, और ये प्लांट बहुत रोजगार देने वाला है, अंडरग्राउंड है सारी चीजें. तो निश्चित रूप से एक अच्छा प्लांट वहां पे आने वाला है. उसके लिए हमने 117 हेक्टेयर लैंड ली है. और साथ साथ में हमारे डिपार्टमेंट में 11 एडिशनल कलेक्टर, जो नई डिमांड थी, नए पद हमने निर्माण किए, तो 11 एडिशनल कलेक्टर की पोस्ट को भी हमने मान्यता दी है. आपने इंटरनेशनल स्टेडियम बनाने का फैसला किया, इंडिया पाकिस्तान का मैच उसमें होगा क्या? क्योंकि पाकिस्तान ने बहुत बार ऐसा कहा है कि भारत के साथ मैच नहीं खेलेंगे और फिर खेलने का. कोल्हापुर में भी श्री महालक्ष्मी माता जी का एक बड़ा संस्थान कोल्हापुर में है, और हमारा कोल्हापुर की नगरी में इस प्रकार का स्टेडियम होना हमारे लिए अभिमान की बात है. बहुत दिन से प्रयास चल रहा था, लेकिन जगह नहीं मिल रही थी. आखिर माननीय मुख्यमंत्री जी ने हमें कहा, रेवेन्यू डिपार्टमेंट को, कि आपकी जगह दीजिए. और मुझे इस बात का अभिमान है
कि आज हमने एक इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियम के लिए जगह दे दी। सर रोहित पवार आज प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, खासकर अजीत दादा की जो निधन के निधन हुआ उसके बाद कुछ फैक्ट्स रखने वाले हैं, कई सवाल खड़े करने वाले हैं। पहले ही गवर्नमेंट ने एक तो इनिशिएट कर रखी हुई इंक्वायरी, इसके बावजूद देखिए कि उनका क्या रखते हैं, उनके पास क्या है, ये तो देख के ही बोलना पड़ेगा। आज उसके ऊपर टिप्पणी करके योग्य नहीं है। पवार जी, वो रोहित पवार जी क्या कहते हैं प्रेस में देखेंगे। सर, किशोर जोरगेवार असं म्हणाले आहेत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये असताना सुद्धा चंद्रपूरच्या या संपूर्ण विषयावर त्यांचं विशेष असं लक्ष होतं। माननीय मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या संपूर्ण निवडणुकावर पूर्ण लक्ष होतं आणि माननीय मुख्यमंत्री सोबत माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि माझ्याकडे खास करून निवडणुकीच्या प्रभारी म्हणून जबाबदारी होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या सूचना आम्हाला दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम केलं आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये हा मोठा महाविजय आहे। महाविजय 2025 आणि 26 हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने मोठा महाविजय आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून या ठिकाणी दिसतो आहे आणि पुढे सुद्धा आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू। आमची संघटना 1,51,00,000 आमचे जे स्थानिक सदस्य आहेत आणि आमचे 1 लाखाच्या वर क्रियाशील मेंबर आहेत, यामध्ये आमची पार्टी सक्रियपणे काम करते आहे। संघटना आणि सरकारचं त्या ठिकाणी भूमिका, एकीकडे संघटना, दुसरीकडे देवेंद्रजींचं नेतृत्व, हे त्या ठिकाणी 2 चाका आहेत। या 2 चाकामुळे आम्ही या महाराष्ट्रामध्ये ही घोडदौड करू शकलो। पुढच्याही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती चांगल्या पद्धतीने घोडदौड करेल आणि 2047 पर्यंत पुढचे 21 वर्ष महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच त्या ठिकाणी सरकारमध्ये राहील। केंद्रात तर राहणारच आहे, पण राज्यात सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आमचा महाविजय हा 2047 पर्यंत होत राहील आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल। साहेब एक मिनिट साहेब, काँग्रेस एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यसभेचे 7 जागा रिक्त होत आहेत। आता जर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि बाकीचे इतर आमदारांची संख्या या सगळ्या आधारावर सगळ्या गोष्टी काही पुढच्या विधान परिषदेच्या पण जागा रिक्त होत आहेत। राज्यसभेमध्ये भाजप आणि महायुतीच्या सर्वाधिक जागा जिंकतील असं म्हटलं जातं, पण महाविकास आघाडी एकतरी जागा जिंकेल का? त्यांना संधी मिळेल का? त्याच्यामध्ये बायफार्केशन कसं राहील, त्यांच्यामध्ये कोण कुठल्या सीटवर लढणार आहे, कुणाला राज्यसभा देणार आहेत, कुणाला विधान परिषद देणार आहे, यावर सारं गणित राहील। शेवटी त्यांच्या अंतर्गत जर लाथाड्या झाल्या तर मग देव जाणे। त्यांच्या अंतर्गत लाथाड्या झाल्या महाविकास आघाडीच्या तर मला देव जाणे, मी काही बोलू शकत नाही। चंद्रपूर पॅटर्नचा काही सवाल नाही आहे। तो पॅटर्न फक्त चंद्रपूरमध्ये नगरसेवकांनी घेतलेला निर्णय आहे, हा पॅटर्न नाही आहे। हा महाराष्ट्राचा पॅटर्न नाही आहे। चंद्रपूर पॅटर्न महाराष्ट्राचा करू नका। हा पॅटर्न फक्त चंद्रपूर पुरता आहे। त्या नगरसेवकांनी कंटाळून निर्णय घेतलाय। कंटाळून काँग्रेसला मत देणं म्हणजे चंद्रपूर भकास करणे आहे, भाजपला मत देणं म्हणजे चंद्रपूर विकसित करणे आहे। हा त्या ठिकाणी खरा मुद्दा आहे। त्यामुळं चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे। साहेब जरा ऑफबीट प्रश्न आहे, पवार साहेबांची नात ही नागपूरची आता सून होणार आहे अशी समोर बातमी येते आणि त्यात नागपूरच्या अनेक नेत्यांची राजकीय भूमिका फार होती असेल, काय खरं आहे? नाही, मला असं वाटत नाही की कौटुंबिक प्रश्न आहे। माननीय नितीनजी, देवेंद्रजी, मी आम्ही या ठिकाणी मागच्या 30 वर्षापासून लखानी परिवारामध्ये पारिवारिक आमचे संबंध आहेत। शेवटी लग्न जुळणे, लग्न होणे, समारंभ होणे हा खुशीचा त्या ठिकाणी कार्यक्रम आहे। खूप चांगला त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये काही गडकरी साहेब, देवेंद्रजी, आम्ही असं वगैरे मध्यस्थी करून असं वगैरे नाही। त्या परिवाराच्या त्या ठिकाणी मुलामुलींनी आणि त्या परिवाराने घेतलेला निर्णय आहे आणि आनंदाची गोष्ट आज सुप्रिया सुळेजी यांची मुलगी त्या ठिकाणी अरुण लखानजी यांचा मुलगा असं त्या ठिकाणी आज मी बघितलं की ते त्या ठिकाणी विवाह संबंधात जोडले जात आहे। खरं तर आज सोशल मीडियावरही आलेला आहे। तर मला असं वाटतं याच्यामध्ये काही राजकीय संदर्भ नाही, हा पारिवारिक संबंध आहे
आणि आम्ही सर्व लखानी परिवाराचे त्या ठिकाणी जोडलेले मागच्या 30 वर्षापासून. आणि अरुण लखानी हे आमचे राज्याचे कोषाध्यक्ष आहे, सहकोषाध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे. मीर कोटेचे आमचे कोषाध्यक्ष आणि सहकोषाध्यक्ष आमचे अरुण लखानी आहे. त्यामुळं पारिवारिक संबंध हा काही पक्षीय राजकारणातून दूर आहे. सर ये इसी में कि रेवती सोले नागपुर की बहू बनने जा रही है, सोशल मीडिया पे खबरें हैं नागपुर की होने जा रही है. बीजेपी का पहले से ही लखानी परिवार से बहुत करीबी आपका रिश्ता रहा है. देखिए, पिछले 30 साल से देवेंद्र जी, नितिन जी, हम सब लोग नागपुर के अरुण लखानी जी के संबंधित हम पारिवारिक हैं. अब ये बहुत खुशी की बात है जो माननीय सुप्रिया सुले जी की बेटी और अरुण लखानी जी के बेटे विवाह बंधन में आ रहे हैं. तो हमारे लिए खुशी की बात है और पारिवारिक अच्छा माहौल है. दोनों परिवार ये अच्छा एक विवाह संबंध जुड़ा हुआ है. तो मुझे लगता है इसको कोई पॉलिटिकल पार्श्वभूमि नहीं है. इसका कोई किसी का साथ उन्होंने मध्यस्थी का, इन्होंने मध्यस्थी का, ऐसा नहीं है. ये बहुत अच्छा विवाह संबंध बना है. अरुण लखानी जी हमारे पार्टी के को ट्रेजरर भी है. तो निश्चित रूप से ये संबंध में हमें भी खुशी है. महान काली